तर सुप्रभात मंडळी. आता सुप्रभात की गुड नाईट मला माहीत नाही, कारण आत्ताचे मध्यरात्रीचे वाजलेले आहेत 12:15 आणि तुम्हाला टायटलवरून समजून गेलेलं असेल की मी आज कुठे जात आहे. तर आज आपली स्वारी होत आहे कर्नाटकला बदामी येथे. तर एकटा नाही यावेळेला माझ्यासोबत योगेश आहे, जो आपल्यासोबत अष्टविनायकच्या यात्रेमध्ये होता आणि वेस्टर्न घाटमध्ये देखील होता. तर बघूया आता पेट्रोल पंप वेस्टर्न एक्सप्रेसच्या पेट्रोल पंपच्या इकडे थांबलेलो आहे. आता योगेश आला, त्याचं पेट्रोल फिलअप केलं तर आपण आपली जर्नी चालू करूया. ओके, तर MH48 बघायला गेलं तर आपलं मुंबई टू पुणे, पुणे टू सातारा, सातारा टू कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून आपण रूट चेंज करणार आहोत, कारण बेळगावीवरून जायचा पण रस्ता आहे पण तो आपल्याला अजून लांब पडणार. तर बघूया, ते कोल्हापूर नंतर डिस्कस करू. आणि बघायला गेलं तर रात्रीचे आत्ता वाजलेले आहे, त्याच्यामुळे आता उजेड येईपर्यंत केवढी जर्नी तुम्हाला दाखवता येईल मला माहीत नाही, पण मी तुम्हाला अपडेट देत जाईन रस्त्याचे, किंवा कुठे मला असं काय वाटलं की बाबा जिकडे लाईट आहे तिकडे मग मी येईन आणि मग आपण बोलत बोलत आपला प्रवास करूया, नाहीतर मग पहाट झाल्यावरतीच उजेड आल्यावरतीच बोलूया. तर चला आता आपण योगेशची वाट बघूया आणि आपण आपली जर्नी तशी चालू करूया. अरे आता बघा, तुमचं मी तुम्हाला बोललो ना, आपले मित्र आलेले आहेत योगेश भाऊ आपल्या एव्हेंजरवरती. तर पेट्रोल भरलं का? हां बघू शकतात भाई, सेटअप फुल तयार आहे. आता फक्त सुसाट निघायचं आहे आणि बघूया 6 वाजेपर्यंत कुठपर्यंत पोहोचू. कदाचित 7 क्रॉस झालेलं असावं. आता ते डिपेंड आहे रस्त्यांवरती आणि किती विजिबिलिटी त्याच्यावरती आपली गाडीची स्पीड म्हणता येईल. मग काय यार, आम्ही क्वार्टरली बेसवरती जाणारी माणसं आहेत. तर तुम्ही बघतील तर लास्ट ट्रिप आपली ऑगस्टमध्ये गेलेली होती आमची, आणि आता आहे डिसेंबर, म्हणजे झालं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर संपला. तर आम्ही अशी क्वार्टरली बेसवरती आम्ही आमची ट्रिप काढतो. आमचे टार्गेट ठरलेले असतात 3 महिन्यानंतर ट्रिप काढायची. त्यामध्ये तिथपर्यंत जेवढा होत असेल त्या ट्रिपचा बजेट बनवून ठेवून द्यायचा बाबा, आणि मग पैसे जमा झाल्यानंतर चालू करायची आपली स्वारी. हा रस्ता आणि असे वाईब्स. आणि आत्ताचे अराऊंड वाजलेले आहेत 1 वाजायला 5 मिनटं बाकी आहे. आणि असं बघायला गेलं तर मी युजली कधी नाईट राईड करत नाही, ग्रुप असेल तरच करतो. सोलो असताना प्रश्नच नाही येत, तेव्हा मग 3-4 वाजता शिस्तीत आपली रायडिंग चालू करायची. बरं वाटतं आहे, आणि खूप वेळानंतर आपण ट्रॅव्हल करताना तर अजून बरं वाटतं. आणि आपण त्याला माहीत आहे की लाईक बोलूया ना, ते एक एक्साइटमेंट असते आपल्या स्वतःच्या व्हेकलवरून जाणं. आपण वाया ट्रेन किंवा कुठं दुसरं ट्रान्सपोर्टने जात असेल ना, तर वाईब्स असतात चांगले, असं नाही आहे. पण स्वतःच्या व्हेकलने जाण्याचे ना पण वेगळे वाईब्स असतात, आणि ते एवढे सुंदर असतात ना. तर बोलू शकतो की एक या वर्षाची 2025 सालाचा शेवट बोलू शकतो मी, खूप सुंदर पद्धतीने होणार आहे कर्नाटकमध्ये. आणि वाशी टोल नाका लागलेला आहे. काय माहिती यार, टोल नाका बघून जरा मस्त वाटतं. अशी छोटासा रस्ता फॉर 2 व्हीलर्स, पण मस्त वाटतं राव हा टोल नाकावरून जायला. रात्रीचे 2 वाजता आम्ही आहोत खोपोली मार्गे, आणि काय दिसतंय ना, अंधार आणि काहीच नाही. आय होप तुम्हाला ओके विजिबिलिटी दिसत असेल माझ्या गाडीची. आपण आता बसलेलो आहोत घाटात, लोणावळा घाट बोलू शकतो. हे बघा गाईज, रात्रीचं खोपोली असं दिसतं लोणावळावरून. अजून पोचलेलं नाही आता आपण, पण काय व्ह्यू दिसतो ना. ॲक्च्युली हे बघून मला थांबावंसं वाटलं, कारण हे एक्सपिरियन्स मिळत नाही आपल्याला बघायला. आणि ज्या पद्धतीने दिसतंय असं वाटतं की आकाशात कसे साले स्टार दिसतात तसे इकडे खाली दिसत आहेत, चमकत आहेत. आणि आपले भाऊ स्टाईल मारत येत आहेत कॅमेरासमोर. योगेश गावाश, आयुष्यात अजून काय हवंय? बस तेवढंच हवं आहे एक सामान्य माणसाला आयुष्यात सुखी राहण्यासाठी. संडे हो या मंडे, रोज खा अंडे. आणि आम्ही ऑमलेट पाव सांगितलेलं आहे गरमागरम. सुप्रभात मंडळी.
आपण आहोत NH48वरती आणि तुम्ही बघू शकता असं उत्तम असा सूर्यवरती आलेला आहे, म्हणजे आपले सूर्यदेवतावरती आलेले आहेत. आणि एवढं प्रसन्न वाटत आहे ना, कारण युजली आपल्याला असं वाटतं की थांब जरा अजून जरा गारवा राहून दे, पण आता असं वाटतं की बाबा आता जरा उष्णता येऊन दे. कारण जी काही थंडी लागत होती किंवा लागत आहे अजून देखील, हे सूर्य बघून जरा बरं वाटतंय. एकदम थंडावलेलोच आहे खरं बघायला गेलं तर. म्हणजे माझी आणि योगेशची जी हालत झाली, आम्ही चक्क 1 तास थांबलेलो होतो शेकोटी घेत, कारण तेवढंच थंड वाटत होतं. एक एक्झॅक्ट काय बोलू शकतो 12 डिग्री. आता बोलू शकतो की एक व्यवस्थितवाली राईड आम्हाला करता मिळेल, कारण बघायला गेलं तर आम्ही ऑन एन एव्हरेज 50च्या ऑन एन एव्हरेजनेच गाडी चालवत होतो. तर आता जरा काहीतरी आमची स्पीड वाढेल, तर जेवढा वेळ गेला तेवढ्या गोष्टी आम्हाला कवर करायला इझी पडतील. तर बघू केवढा वेळ जातो कवर करायला, पण वातावरणच बघा सुंदर. घाट सेक्शन चालू झालं आहे आणि बोलू शकतात आपण टर्निंगला गाडी पळवायला जरा मजा येते. सध्या 8चे बोलू शकतो आपण अराऊंड 8 वाजले आहेत, म्हणून त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक तर नाहीच आहे म्हणा. नाहीतर मग इकडे सगळ्यांनाच माहिती आहे की केवढ्या गाड्या लागलेल्या असतात आणि कशा गाड्यांची ट्रॅफिक झालेली असते. तर आता हेच एक बोलू शकतो की सकाळी सकाळी निघण्याचा हाच एक फायदा आहे की अशा गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. ट्रॅफिक, मेनली ट्रॅफिक. तर असं आणि ओके, जरा रस्ते हुई आहेत खरे, पण ठीक आहे. रस्ते द्यायचे 4 व्हीलरला जायला, नाहीतर मग उगाच पळापळ होते. तर रस्ते बघा ना यार, म्हणजे काय आहेत ना हे झिगझॅगमध्ये, झिगझॅग अशा रस्त्यात जरा मजा येते. आणि 3 पदरी रस्ता हा तर मग अजून कॉन्फिडन्स वाढून येतो. तर बोलू शकतो ना, एकदम प्रशस्त रस्ता मिळतो ना घाटसाला, तर मग सही. आणि आपला भाऊ पण बघा रेमटवतोय, दिसतं तुम्हाला काय सुंदर वाटतात ना अशा रस्त्यांवरती गाडी चालवणं. गोष्टी आहेत की लेन जरा पाळाव्या लागतात, कारण आपण कधी कधी ओव्हर स्पीडमुळे अशा गोष्टी होतात की आपली लेन चेंज होते आणि मागून देखील गाड्या त्याच स्पीडने येतात. तर मग ते जरा कंट्रोल करणं जरा कठीण होतं. त्याच्यामुळे होत असेल तेवढी आरामात गाडी चालवा, व्यवस्थित चालवा, ओव्हर स्पीड करण्याच्या चक्करमध्ये पडूच नका, तुमचा प्रवास सुखाचा होईल. चला, मस्त एक थंबनेल मिळालेला आहे. तर फोटो शूटिंगसाठी थांबलो होतो. अजून सातारा अराउंड 30 किलोमीटर्स बाकी आहे. एस्टिमेशन बोलत होतं आपण 6 वाजेपर्यंत सातारा पोचू. पण ठीक आहे, जायचं पुढे आरामात. अजून बदामी बघायला गेलं तर 350 किलोमीटर बाकी आहे. तर सातारा क्रॉस करू, जरा नाश्ता बिष्टा करू आणि परत व्यवस्थित कोल्हापूरपर्यंत तरी गाडी ढकलू आणि मग पुढे बघूया. आणि खूप वेळानंतर हे डांबरी रस्ते मिळतात ना, तर अजून छान वाटतं, कारण आपल्या इकडे ती सवय निघून गेली आहे डांबरी रस्त्यांवरती गाडी. हां, तर चला सवय निघून गेली राव आपली डांबरी रस्त्यांवरती गाडी चालवायची, कारण नाहीच आहेत म्हणा, सगळे कॉन्क्रीटचेच हायवे दिसतात आहेत. पण हे ओजी असं वाटतं ना, ओजी रस्ते वाटतात आणि स्मूथनेस आणि स्पीड एवढी सुंदर मिळते ना, तर मजा येते यार अशा रस्त्यांमध्ये चालवायला. म्हणजे मला कळत नाही की कॉन्क्रीटचे हायवे कशाला हवेत, एवढे छान हायवे आपण करू शकतो. तर काही बात नाही. तर चलो, अराउंड आत्ताचे बघायला गेले तर 8:30 वाजलेत. तर प्रचंड किती वेळानंतर अजून पण थंडीचं काय बोलतात ते जाणीव वातावरण आहे. आहे. हो. वातावरण आहे. आणि अजून पण किती वाजलेत आपल्याकडे आता? 10 वाजलेत. 9:45 वाजले आणि अजून बघायला गेलं तर 19 डिग्री आहे. आणि जी थंडी लागत आहे ना भाई, एक नंबर. म्हणजे निघाली फाटून 4 होत होते अशी हालत झालेली होती. सातारा क्रॉस झाला आहे आणि आता मिसळ पुढचा मार्ग चालू. तर order भावाने केलेली. आपली मिसळपाव मागितलेला आहे. और मी जरा डोसा मागितला आहे. डोसा आहे का तो खाते और फिर अगली जर्नी चालू करते. अजून अराउंड काहीतरी 350 किलोमीटर असेल बाकी. तर बघूया किती वाजता पोचतो आहे. आणि बघायला गेलं तर आत्ताशे वाजलेले आहेत 9:35.
जेव्हापासून आपला कोल्हापूरचा रस्ता चालू झाला ना खूप डायव्हर्जन मिळतं तिकडे. म्हणजे एकदम कॉन्क्रिटीकरण चाललं आहे रस्त्यांचं. ॲक्च्युली गरज नव्हतीच म्हणा, कारण जे डांबरी रस्ते आहेत ते सर्वात बेस्ट रस्ते आहेत. पण बघू शकतात कॉन्क्रिटीकरण जोरात चाललं आहे, ब्रिजचं कामं. त्याच्यामुळे ना ती लय नाही मिळत आहे इकडे तरी. आफ्टर सातारा लय नाही मिळत आहे. डायव्हर्जन बरेच दिसतात आहेत, त्याच्यामुळे ते स्पीड मेंटेन करणं जरा कठीण जात आहे. आता बघूया कुठपर्यंत ही सिच्युएशन आहे ती. हा एकदम रॉ ब्लॉग असू शकतो, पण ह्याच्यात काय मी सर्वात जास्त काय दाखवण्यासाठी सारखं नाहीच आहे म्हणा, कारण हायवेवरती आहोत आपण. NH48 टिल कोल्हापूर आय गेस निपाणीवरून आपण आपलं रूट चेंज होईल. आता ते मॅपवरती टाकावं लागेल. पण तेच आहे की हे फक्त तुम्हाला इकडे फक्त एक प्रकारची जर्नी बघायला मिळेल फ्रॉम मुंबई टू बदामीची. अजून एवढं काही खास बघायला नाही मिळणार. पण यस, त्याच्यानंतरचे जे 2 दिवस आहेत प्रचंड सुंदर गोष्टी आहेत, ते बघायला मिळणार आहेत. तर त्याच्यासाठी तयार राहा. आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे. किती वाजून 1:30 वाजता आपली कर्नाटकमध्ये एंट्री झालेली आहे आणि असाच सुसू ब्रेक घेतलेला. तर आता परत निघायचं आहे. आता आम्ही काय करत आहोत म्हणजे ठीक आहे, म्हणजे 50-50 किलोमीटरचा पॅच मारतो आहे. तर बघू, अजून बघायला गेलं तर 192 किलोमीटर दाखवत आहे आपलं बदामी. तर आहे 4-4.5 तासाचा रस्ता आहे, त्यात पण परत ब्रेक घेतला आणि बाकी गोष्टी, तर मग अजून जरा वेळ लागेल. सध्या असं बघायला गेलं तर सध्या तरी काय बोलत आहे, आम्ही लिक्विड ब्रेकवरती आहोत. सिप पाणी पिऊ आणि सावली गेली. आईला ऊन आलं राव आता, काय फालतूगिरी. तर हायड्रेट राहत आहोत, इलेक्ट्रॉलचं पाणी पित आहोत बोलू शकतो. तर हां, या सिच्युएशनमध्ये जास्तीत जास्त होत असेल तेवढं हायड्रेट राहायचं, कारण खाणं पिणं तर ठीक आहे आपण मध्येच करतोच छोटं मोठं, पण होत असेल तेवढं पाणी पिलेलं जास्त बरं पडतं. कारण आता ऊन तुम्हाला दिसूनच येतं केवढा आहे. हा एक टर्न दिसतोय आणि तुम्हाला तो ब्रिज दिसत असेल. आय गेस कुठला ब्रिज हा, आय गेस हा फ्लायओव्हरच असावा. पण जर तुम्ही बघत असतील ना उजव्या बाजूला, आपण असं असेंडिंग होऊन जातोय, म्हणजे जाणार आहोत असं आहे ना. आणि हे बघा कन्स्ट्रक्शन काय पण बोला, फ्लायओव्हरचे सगळीकडेच चाललेले आहेत, महाराष्ट्र असून द्या किंवा दुसरे स्टेट असून द्या. हां, आणि जशा प्रकारे मी आधी सांगितलं तुम्हाला की हा एक कम्प्लिटली रॉ ब्लॉग बोलू शकतो मी, एक जर्नीचा. ह्याच्यात काही गोष्ट बघण्यासारख्या म्हणजे काय दाखवण्यासारख्या नाही आहेत, कारण इकडून आपल्याला फक्त जर्नी मी दाखवत आहे. पण सही, आणि ज्या प्रकारे हे ब्रिजचं काम पण केलेलं आहे ना काही सॉलिड वाटतं ना. पण हे काय आहे की हा आजचा एक एपिसोड तुम्हाला असं वाटू शकतो की अरे यार फक्त रस्ते दिसतातच, पण नेक्स्ट 2 एपिसोड्स किंवा जेवढे एपिसोड येतील, आता डिपेंड आहे एका जागेवरचे किती एपिसोड बनतात ते पण आहे. कारण बदामीला बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तेच आहे की त्या गोष्टी कशा दाखवून व्यवस्थित दाखवणं पण माझ्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर मग ते केवढे एपिसोड होणार बोलू शकत नाही. असं बघायला गेलं तर 2 एपिसोड होतील बदामीवरचे, ज्या तुम्हाला मी गोष्टी दाखवणार आहेत त्याच्या. पण मग तेच आहे की ड्युरेशन लांब असेल तर मग मी ते तोडून बनवेन. तर एवढं आहे बोलू शकतो की एपिसोड सेकंडपासून जी मजा येईल ना तुम्हाला बदामी बघण्यासाठी, कारण बदामी अक्षरशः बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि बोलू शकतो की अंडररेटेड नाही बोलू शकत, पण बरेच लोक बदामीला जात नाहीत, हम्पीला जाऊन येतात पण बदामी राहून जातं. तर तेच आहे, म्हणजे जर तुमचं हम्पी होत असेल ना तर मेक शुअर करा की तुम्ही बदामी देखील 2 दिवस तरी द्यावे बदामीसाठी, कारण सेम शैलीच्या गोष्टी आहेत बदामीमध्ये आणि हम्पीमध्ये. तर ते बघायला जरा मजा येईल. जशी आपली महाराष्ट्राची लालपरी असते तशी हीच कर्नाटकाची लालपरी कुठच्याही राज्यातली असून द्या सुंदरच वाटते रस्त्यावरती. करेक्ट. ओके, तर आता आपण संकेश्वरकडे जाणारा रस्ता पकडला आहे. रस्त्याचं नाव माहीत नाही पण इकडे 97 दिसतं सो माहीत नाही. आता आय गेस आपल्याला हेच रस्ते भेटतील अंटील बदामीपर्यंत पोचेपर्यंत. तरी मध्ये हायवे मिळाला तर माहीत नाही आहे मला पण. आणि आता बोलू शकतो एक कंट्री साईडचे रस्ते चालू झाले ना जरा बरं वाटतं. म्हणजे हायवे टू हायवे आपले स्ट्रेट अजून दुसरं काय नाही, फक्त ओव्हरटेकिंग करा आणि
ब्रेक सांभाळा आणि ह्या बाकी गोष्टी. पण हे जरा कंट्रीसाठी रस्ते बोलताना जरा एक ॲडव्हेंचर मिळून जातं. म्हणजे काय, रस्ते टर्न्स असतात बघायचे आणि आजूबाजूच्या गोष्टी, मग ते घरं असून दे किंवा शेती असून दे. हे दृश्य सारखं बघायला नाही मिळत. आमच्या गावी तर कमी झालं आहे, पण इकडे बघा ना कसे छानपैकी लाईनच्या लाईनीत चाललेत राव. मॉर्निंग गाईज, आणि आत्ताचे वाजलेले आहेत 5:30 आणि आपलं अजून 40 किलोमीटर्स बाकी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात सुंदरसा असा सनसेट व्हायला तयार झालेला आहे. आणि अजूनही आपण बदामीला पोचलेलो नाही आहे. आमचं एक्सपेक्टेशन होते 4 वाजेपर्यंत पोचावं, पण ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर ज्या रूटने आम्ही आलो, नॉट गुड. एकदा आपला NH48 सुटला आणि आतून घुसलो 243 किलोमीटर समथिंग काहीतरी रस्ता असावा म्हणा इकडून ते बदामीपर्यंतचा. तर ते पहिले 100 किलोमीटर रस्ते 50% चांगले आहेत आणि 50% खराब आहेत. हे तुम्हाला वैताग येणार. आणि एवढे स्पीड ब्रेकर्स आहेत की ठीक आहे. स्पीड ब्रेकरचं काय बघायला गेलं, रेसिडेन्शियल एरिया असेल तिकडेचे सगळे गाव आहेत तर इतर इम्पॉर्टंटच आहे म्हणा, पण 50% रस्ते खराब आहेत. माहीत आहे एवढं काय बघायला मिळालं नाही आहे. एक रोड जर्नी दिसत आहे टुवर्ड लाईक फ्रॉम मुंबई टू बदामीची. अजून एवढं काय एक्साइटिंग बघण्यासारखं तरी या ब्लॉगमध्ये नाही आहे किंवा या एपिसोडमध्ये नाही आहे. पण परत तेच सांगत आहे की नेक्स्ट एपिसोड खूप इंटरेस्टिंग येतील, तर ते मिस करू नका. आणि ऑफकोर्स ज्यांना रायडिंग करायला आवडते आणि त्यांचा कधी प्लॅन असेल मुंबई टू बदामी करायचा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बघू शकतो की जरासा हेल्पफुल असू शकेल. कदाचित, मलाही माहीत नाही आहे केवढा हेल्पफुल असणार, पण आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे आपली जर्नी असते ती मी दाखवतो. फ्रॉम मुंबई टू जिकडे आहे तिकडची जर्नी माझी कंपल्सरी मी दाखवतो बाय रोड. आणि जे काय असेल ते रिटर्न जर्नी दाखवत नाही, कारण सेम रूट असतो, त्यामुळे परत तेच रस्ते दाखवून त्याच गोष्टी करून पण काय अर्थ नाही होत. तर असं तर ठीक आहे. अजून 35 किलोमीटर चालवायचे आहेत आणि अजून 1 तास आहे म्हणायला गेलं तर. आता आपण चेकिंग बिकिंग करून आरामात रात्री भेटूया जेवताना, जेवायच्या वेळेला, जेवायच्या आधी, जेवल्यानंतर, ते माझ्यावरती डिपेंड आहे. तर जरासा फटीक आलेला आहे, जरासा थकलो आहे. आता बघूया किती वेळामध्ये पोचून मग चेक इन केल्यानंतर काय बॉडीची हालत होते, कारण आम्ही प्रॉपर असं जेवलेलं नाही. जे काय होतं ते नाश्ता केला होता आणि बाकी आमचं सगळं लिक्विड बेसच गोष्टी चाललेल्या आहेत. पाणी, ज्यूस, श्रीखंड बोलतो आहेत, लस्सी, असं. तर चला